नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण गहू कसा पेरला पाहिजे, कोणत्या पद्धतीने पेरला पाहिजे, मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आम्ही कोणत्या पद्धतीने गहू पेरला आहे ते सुद्धा सांगणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, की तुम्हाला आपले दररोजचे नोटिफिकेशन पडत राहील. तर मित्रांनो, काय झालेलं आहे, काही शेतकऱ्यांचं गव्हाचं नियोजन काय झालं, काही हुकून गेलेलं आहे पेरताना. कोणत्या पद्धतीने पेरला पाहिजे, की कोणता यानं पेरला पाहिजे, म्हणजे गहू उगवण शक्ती चांगली होईल, गहू चांगला येईल, गहू भारी दिसला पाहिजे, भारी हिरवागार दिसला पाहिजे, जळाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कताही स्पीक न करता पुरा बघा, की तुम्हाला समजेल की आपल्या जे शेत आहे त्याच्यामुळे गहू कसं जमलं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. तर प्रत्येक वेळी काय होतं शेतकरी बांधवांनो, की जेव्हा आपण शेतामध्ये गहू पेरतो तेव्हा पेरत असताना आपल्याला माहीत नसतं की कसा पेरायला हवा कसा नाही. तर आपण गहू पेरणार कोणत्या पद्धतीने पेरला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक केल्याशिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. तर चला, मी तुम्हाला गहू दाखवतो कसा पेरला आहे. नमस्कार मंडळी, आपण आज पाहणार आहोत, तुम्हाला सांगितलं होतं आपलं गहू दाखवूया. तर मित्रांनो, काय झालेलं आहे, काही शेतकरी म्हणतात की गव्हाचं उत्पादन कसं वाढवायचं, काय वाढवायचं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपलं गव्हाचं उत्पादन कमीत कमी 10 क्विंटल ते 1 एकरामध्ये निघलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, तेच आपण आज बघूया. तर शेतकरी बांधवांनो, आपला गहू बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे. तर आपल्याला गव्हाला खर्च फक्त आणि फक्त आतापर्यंत आपण 5,000 करून टाकला आहे. म्हणजे गव्हाला कमी ट्रॅक्टरसोबत आणि पेरणी यंत्र, मळणी यंत्र सगळं. तर तुम्ही गहू पेरत असताना तुम्हाला ही काळजी असली पाहिजे, की तुमच्या गावामध्ये आडवा उभा गहू पेरता आहे का, की एकेरी गहू पेरता, हे तुमच्यावर अवलंबून असतं. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतामध्ये जेव्हा पण गहू पेरता, की तुमच्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही गहू पेरत असतात तेव्हा तुमच्या शेतामध्ये तुमच्यावर अवलंबून असतं की आडवा उभा पेरायचा की एकेरी गहू पेरायचा. एकेरी गहू उगवण शक्ती पण चांगली होते आणि दुसरी गोष्ट झडतो बी खास. आणि आडवामध्ये काय होतं शेतकरी बांधवांनो, जे दाट असल्यामुळे पडून जातो कुठं मोठं आणि काही सेकंदाबारशीन पडतसुद्धा नाही. तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळे मग तुम्हाला उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला एकेरी गहू खूप भारी असतो. तर तुम्ही एकेरी गहू जर पेरला असेल तर उत्पादन खूप भारी येतं आणि गव्हाला खर्च पण कमी लागतो. कसं आहे, ते दाट बेट करतं. बेट केल्यानंतर खताचं नियोजन तुमचं चांगलं असलं पाहिजे, पाण्याचं नियोजन चांगलं असलं पाहिजे, तर तुमचं घरगुती उत्पादन चांगलं होतं. तर शेतकरी बांधवांनो, माझा एवढाच व्हिडिओ होता, की आपल्या शेतामध्ये जेव्हा पण आपण गव्हाचं खायचं नियोजन करत असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचं नियोजन असो, खताचं नियोजन असो, हे जमलं पाहिजे. म्हणजे तुमच्या शेतामध्ये जेवढं नियोजन चांगलं असलं तेवढा गहू घरघोसच उत्पादन चांगलं होते. दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो, की आपल्या शेतामध्ये जेव्हा पण आपण तेव्हा गहू पेरतो तेव्हा आपल्याकडं खताचं आणि पाण्याचं नियोजन लवकर दिलं आणि वंबीचं जेव्हा वंबी पोहोचते तेव्हा पाण्याचं नियोजन ठेवलं पाहिजे. म्हणजे तुमचं घरगुती उत्पादन चांगलं होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो.